नमस्कार. मी संजय रणमळे. 50 वर्षापूर्वी आमच्या आजी शेवंताबाई रणमळे यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. आमचे बाबा ते टांगा चालवायचा व्यावसायिक होता. परिस्थिती अत्यंत गरीब, आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे आजींनी पारोळा रोड येथे सॉमिलजवळ एक गाळा भाडेपोटी घेतला. तिथे त्यांनी व्यवसाय सुरू केला. तर सॉमिलमध्ये ते लाकडाच्या सॉमिल होत्या. तिथं आजी पार्ट टाईम असं 2 वेळचे विकायचे, बारदान शिवायचे. असं करत करत ग्राहकांचा चांगला त्यांना प्रतिसाद मिळत गेला. पुढे मग वडिलांची पण मदत असायची त्यांना. तिथे वडील पण चहा पोच करायचे. असं करता करता मग आजी थकल्या. व्यवसाय जबाबदारी व्यवसायाची वडिलांनी घेतली. तर वडिलांनी पण व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पण मग पुढे गॅस सोडा, इतर असे काही पान दुकान असा व्यवसाय सुरू होता त्यांचा पण काही दिवसानंतर वडिलांचा व्यवसायाचा कल बदलला. मार्केटकडे त्यांचं व्यवसाय करण्याची हे झाली. थोडं चहाच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं त्यांचं. दुर्लक्ष होत असताना जो आजीने व्यवसाय वाढवलेला होता तो कमी कमी होत गेला. मग त्याच्यानंतर मग वडील ते मार्केटकडे वळाले. मग आमचे मोठे बंधू त्यांनी शाळा शिकून पण वडिलांना मदत करायचे, दुकानावर यायचे. ते काही वेळाने वडिलांची तब्येत खराब झाली. मोठ्या बंधूंनी व्यवसाय सांभाळला. त्यांनी बी तो वाढवण्याचा प्रयत्न केला आणि व्यवसाय वाढवला. गिऱ्हाईकांचाही प्रतिसाद चांगला मिळत गेला त्यांना बी. मग अचानक मोठ्या बंधूंचे अकाली निधन झाले. मग पुढं सगळी जबाबदारी मी व माझे बंधू, लहान बंधू आमच्या दोघांवर आली. आता पुढं करायचं काय? मग शिक्षण वगैरे सोडून द्यावं लागलं मला आणि पूर्ण व्यवसायात मला हे जबाबदारी माझ्या अंगावर आली. ती जबाबदारी घेत असतानाच म्हणजे नोकरीचेही प्रयत्न केले, पण मला त्याच्यात यश मिळालं नाही आणि नोकरी पण मिळाली नाही अपंग असल्यामुळे. मग करायचं काय? मग आता व्यवसायातच आपण आपलं जोर द्यायचा आणि आपला व्यवसाय वाढवायचा. मग असं करता करता व्यवसाय सुरळीत सुरू होता. अचानक अतिक्रमण आलं. अतिक्रमणमध्ये गाळा गेला. तो तुटल्यामुळे मी अत्यंत दुःखी, कष्टी, निराश झालो. का आता करायचं काय? आपल्याला नोकरी नाही. हे पूर्ण कुटुंबाचा भार म्हणजे आपल्यावर उदरनिर्वाह आपल्यावरच अवलंबून आहे. वडिलांची तब्येत बरी नसायची. आता करायचं काय? मी अक्षरशः रडत बसलो. का आता आपलं कसं होईल? कुठे जायचं कामाला? कुठे नोकरी शोधायची? अनेक प्रश्न असे मनात यायचे, विचार यायचा काय करावा. पण शेजारीच आमचे एक किरण काका राहायचे सॉमिलच्या बाजूला. त्यांनी आम्हाला गाडी ठेला लावायला जागा दिली. इथे तुम्ही लावा. मग त्या ठेल्यावर व्यवसाय सुरू केला. म्हणजे आजीच्या वेळेस पण ज्यावेळेस 70-80 लिटर दूध जात होतं तर आम्ही ठेल्यावर सुरुवात केली. तर आमच्या आईची पण व्यवसायाला मदत असायची. त्या पण तूप, दही, ताक असं त्यांच्या हातात ते काम होतं. मग त्यांना पण आईला पण व्यवसायाची माहिती होती बरीचशी. मग त्यांनी आम्हाला एक मसाला तयार करून दिला. का तुम्ही हा मसाला वापरा, याच्याने काय फरक पडतो आपल्या व्यवसायावर ते आपण बघू म्हणे. तर मी पण आईला होकार दिला. आईने त्याप्रमाणे तो मसाला बनवला. मग आम्ही तो वापरू लागलो. मग ते गाडीवर गिऱ्हाईकांचा त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला. जे म्हणजे वडिलांच्या याच्यामध्ये ते दूध 20 लिटरवर आलं होतं ते आम्ही हातगाडीवर 100 लिटरपर्यंत आणलं. तिथं व्यवसाय चालूच होता. धन्यवाद. तर गाडीवर पण माझा संघर्ष सुरूच होता. ऊन, पाऊस, वारा. जिथे गाडी लावायचो तिथं असं डबकं होतं. तिथं तर सगळं पाणी वाहून यायचं
आणि मी तिथं मध्ये उभं राहायचो, गुडघ्या वाढल्या पाण्यात आणि चहा बनवायचो. तर म्हणजे खूप कठीण परिस्थिती. तर असं करता करता व्यवसाय वाढत गेला. तर ज्यावेळेस रात्री मी दुकान म्हणजे गाडी आवरायचो मी माझे बंधू, तर त्यावेळेला हे आजूबाजूचे दुकानाचे शेटर आहे त्याचा आवाज माझ्या कानावर यायचा का आपलं बी एक दिवस दुकान व्हावं, आपण पण आपल्या हाताने शेटर बंद करावं, कुलूप लावावं, घरी जावं, परिवारासोबत दोन गोष्टी बोलाव्यात, असे मनात विचार यायचे. स्वप्न पण बघायचो मी. असं चालू होतं बरेच वर्ष. ते पण चाललं, व्यवसाय वाढत गेला. पुढे मला कळालं का गल्ली नंबर 6मध्ये तशी माझी व्यवसायातून थोडीफार बचत चालू होती. ती बचत पण मी करत गेलो. तर गल्ली नंबर 6मध्ये आर आबा पाटील कॉम्प्लेक्स तयार होत होतं ते मला कळालं. मी तिथं गेलो, एक कॉम्प्लेक्स आपलं गाळा बुक केला. तर गाळा घेतल्यावर काही फायनान्सचं कर्जही घेतलं होतं मी, कारण बँकेने मला कर्ज दिलं नाही त्यावेळेला. बँकेमध्ये माझा चहासुद्धा जात होता तरी मला कर्ज दिलं नाही. मग मी फायनान्सचं कर्ज घेतलं आणि व्यवसाय सुरू केला. आज तो व्यवसाय इतका भरभराटीस आहे की रणमळ एक ब्रँड तयार झालेला आहे. आणि जे 100 लिटर दूध जात होतं आज ते 250 ते पाऊण ते 300 लिटर दूध आज मी कटवतो, मी आणि माझा भाऊ. आज इतका व्यवसाय भरभराटीत आहे आणि खूप मला संघर्ष करावा लागतो. मला खूप संघर्ष करावा लागला. आता बाहेरगावचे लोक आम्हाला विचारतात, आम्हाला शाखा द्या, शाखा द्या. नाशिक झालं, औरंगाबाद झालं, पुणे झालं, आजूबाजूचे तालुके झालं, गावातसुद्धा विचारतात का आम्हाला शाखा द्या. पण आता आम्ही विचार केलेला आहे का बुवा तसे दुकानावर श्री हर्षल विभांडिक सर उद्योजकांबरोबर चर्चा करायचे, युवकांबरोबर त्यांचं बोलणं चालू असायचं 1-1, 2-2 तास. त्या गोष्टी आम्ही ऐकायचो, ती चर्चा ऐकायचो. एक दिवस सरांना सहज विचारलं, सर बुवा याच्याबद्दल मला काहीतरी माहिती द्या, माझा पण व्यवसाय मला वाढवायचा आहे, महाराष्ट्रात मला पोचवायचा आहे माझा व्यवसाय. तर मी व्यवसायासाठी संघर्ष करणार आणि करत राहणार व्यवसाय वाढीसाठी. तर मी सरांकडं असं मत मांडलं. तर सरांनी पण मला त्याच्याबद्दल माहिती सांगितली. एक वेळेस श्री राम देशपांडे सर आणि श्री हर्षल विभांडिक सर यांची आमची 3-4 मीटिंगा पण झाल्या त्या विषयावर. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं मला. बस मी एवढंच बोलून संपवतो.